या क्षेत्रात 2 नोटीस भेटल्या नाही। तुम्ही बेकायदेशीर वागता ते चालेल, 416 कलम तुम्हाला पण अट्रॅक होतो, कर्तव्यात कसूर करणं हा तुम्हाला पण अट्रॅक होतो। 2 नोटीस भेटल्या ना आता जाऊ नका। लेडी ऑफिसर मॅडम कुठे, माझी आई पण आहे, बहीण पण आहे, तुम्ही लेडी ऑफिसर कुठे भेदभाव करा? माझं नाव विलास तागो गायकर, या मानिवली गावचा माजी सरपंच आहे मी सर। काय नेमकं इकडे त्रास आहे? किती ॲक्च्युली रेल्वेला जी जागा चाललेली आहे तर या गावातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि ह्या जागेमुळे बरेचसे शेतकरी बाधित होणार आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांची फळझाडं बागायती शेती नष्ट होणार आहे आणि बरेचसे शेतकरी भूमिहीन पण होणार आहेत, त्यांची बेघर होणार आहेत। तर आणि यांनी जो सर्वे सुरू केलेला आहे या बाबतीत आमचा पूर्ण विरोध असणार आहे, कारण शेतकऱ्यांचं म्हणणं आधी समजून घेतलं पाहिजे आणि योग्य कुठल्या दिशेने रेल्वे चाललेली हेही त्यांना समजून घेतलं पाहिजे। वास्तविक या गावाला सरकारची जवळजवळ 100 एकर जागा याच सर्वेला लागून आहे। जर तिथून ही रेल्वे वळवली तर निश्चित या बरेचशा शेतकऱ्यांचं नुकसान वाचणार आहे। तर सरकारने या गोष्टीचा विचार जरूर केला पाहिजे, कारण सरकारी लँड असताना सुद्धा शेतकऱ्यांवर हा अन्याय का? तर यासाठी आम्ही ह्या सर्वेला हा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी या गावातील इथे एकत्र जमलेलो आहोत। काय तुमची माहिती? नमस्कार, मी सुनील दत्ता गायकर, मौजे मानिवलीतील सर्वे नंबर 106चा 13, 101चा 6चा 1 व 104चा 2चा कचा भोगवाटेदार शेतकरी आहे। पहिल्यांदा यांनी जो सर्वे होऊ घातलेला आहे, जी अधिसूचना आली, अधिसूचनेनुसार 21D मी एक हरकत घेतलेली आहे आणि ती हरकत 30 दिवसाच्या आत निकाली काढणं अभिप्रेत आहे, परंतु आजपर्यंत कुठल्या प्रकारचा आमच्याशी पत्रव्यवहार केलेला नाही। त्यानंतर हा जो सर्वे होऊ घातलेला आहे, मी स्वतः सांगतो मला कुठल्या प्रकारची नोटीस दिलेली नाही। आता नोटीस दिलेली नसताना पण आज इथे आम्ही जो विरोध करतोय तर ते पठाणी कायद्यानुसार त्याच्या संबंधित रेल्वे अधिकारी मॅडम आलेले आहेत की ते बोलत आहेत की आम्ही सर्वे करणार, म्हणजे ही आमच्यावर जबरदस्ती आहे। माझा इथे एक असा मुद्दा आहे की जी जागा पर्यायी उपलब्ध आहे गुरचरण सर्वे नंबर 102 आणि 109 इथून जर रेल्वे गेली तर त्याच्यामुळे जी 1970 गुंठ्यामध्ये असणारी जवळजवळ 2500 बागायती फळझाडं, त्यानंतर 3-3.5 हजार जंगली झाडं, त्यानंतर माझ्या घरासह 20 लोकांची घरं तुटणार आहेत, म्हणजे माझ्यासह इतर 20 लोक बेघर होणार आहेत। त्याच्यानंतर जवळजवळ आमची 10 हेक्टरमध्ये जी बागायत आहे, ज्याला माझ्या आयुष्यातली 25 वर्ष ओतलीत, ती बागायती शेती नष्ट होणार आहे। तर आम्हाला आपल्याद्वारे शासनाला ही विनंती करायची आहे की आम्ही जो प्रस्ताव सुचवतो की जे ॲडजॉइनिंग सर्वे नंबर आहेत आमच्या बाजूला, की जी शेती पडीक आहे, सरकारची शेती आहे, कुठल्या प्रकारचे पुराणे बाधित नाही आणि लेवल प्लॉट आहे, तर तिकडून जर त्यांनी रेल्वे वळवली तर शेतकरी भूमिहीन होणार नाहीत, माझ्यासारखा शेतकरी बेघर होणार नाही। त्याच्यानंतर आमच्या आयुष्यातली जी 25 वर्ष दिलेली आहेत आणि आमच्या कष्टाने घामाने मी जी बागायत आणि माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी ज्या बागायत उभे केलेल्या आहेत त्या नष्ट होणार नाही, याचा शासनाने विचार करावा, हे आपल्या माध्यमातून मी शासनास रेल्वे मंत्रालयात सांगत आहे। त्यासाठी मी कुठे पत्रव्यवहार केला आणि आता पुढची भूमिका काय? हां, जेव्हा रेल्वेची अधिसूचना 16 फेब्रुवारी 2024ला प्रसिद्ध झाली, त्या अधिसूचनेनुसार जो रेल्वे ॲक्टचा कलम 20D1 आहे त्यानुसार आम्ही जे सक्षम प्राधिकारी SDO कल्याण यांच्याकडे हरकत घेतली की आमची ही जागा वापरास तीव्र विरोध आहे। त्याच्यानंतर आम्ही DRM थ्रू जो सेंट्रल रेल्वेचे GM आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे 16/3/2024ला। त्याच्यानंतर जे रेल्वे मिनिस्ट्री आहे नवी दिल्ली, त्यांच्याकडे आम्ही 3/4/2024ला पत्रव्यवहार केलेला आहे की आमच्या प्रस्तावाचा विचार करावा। त्यानंतर आमच्या ह्या जमिनीचं मोजणी करण्यासाठी जे प्रायव्हेट एजन्सी नेमलेली आहे, काय तर राणे एजन्सी, राणे मॅनेजमेंट, याचा काय कनेक्शन आहे त्याबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही ऑनलाईन RTI फाईल केलेला आहे GM ऑफिस CSTला। त्याच्यानंतर आम्ही आमच्या पत्रव्यवहारांना हे मिळत नाही म्हणून PRO जे आहेत CSTला, सेंट्रल रेल्वेचे मुंबई झोनला, आम्ही ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांनी। एकाही आमच्या पत्रव्यवहाराला कोणत्याही अधिकाऱ्याने तसदी घेतली नाही की त्याला उत्तर द्यावं किंवा आम्हाला विश्वासात घेऊन रेल्वे जर आमच्या कल्याणासाठी आहे तर आमचं कसं कल्याण आहे, काय योजना आहे, ही कुठल्या अधिकाऱ्याने आम्हाला आमच्या ग्रामसभेत किंवा गावात येऊन सांगितलेले नाही। हा अन्याय आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि माझी जागा देण्यास माझा तीव्र हरकत आहे याबाबत।
आहे.